नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? पण यायला मी आणि माझा मित्र जात होतो तेवढ्यात हे मला दिसून गेले. आता काय करू भावा? नेहमीप्रमाणे मित्रांनो मला जायचं होतं मंदिरामध्ये, तेवढ्यात दिसून गेले. आता काय करू म्हटलं, यांच्याशी हात भेट करून घेतो. यांना वाटलं होतं मित्रांनो मी यांना नाश्ता वगैरे खाऊ घालन, पण नाही. त्यांना समोर मंडप दिसलं, त्यांना वाटलं इथं पंगत पुंगत कुठं काही. इथलं जे काही फंक्शन होतं मित्रांनो, इथलं आम्हाला आमंत्रण आलेलं होतं. माझ्या रूम पार्टनरला बोललो आज शनिवारी, आज हनुमान मंदिरात जाऊन येऊ, तिथं काय प्रसाद वगैरे काय काय. तेवढ्यात माझ्या पार्टनरला बघितलं, तू झाला का म्हणे सुरू, तू कुठेही सुरून जातो कॅमेरा घेऊन, काय तर म्हणे ब्लॉग तयार करत राहतो. माझ्या मित्रांनी मी जाळ्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं तू आज काहीतरी खाऊ घालशील का मला? माझ्याकडे रागा रागा बघतो, नाही म्हणे आज तुझी बारी आहे. कटिंगवाला म्हणतो माझी दुकान पण घे म्हणे तुझ्या. तेवढ्यात आमच्या कमांडो लोकांना दिसली समोशाची दुकान, ते गेले घुसून खायला. ते सांगतात मला येतो का खायला? मी काही येत नाही, तुम्ही खाऊन घ्या, मला बिल भरायला लावसान. मस्तपैकी व्लॉग बनवत बनवत मित्र बी माझ्याकडे बघत होता. अरे तू काय व्हिडिओ बनवतोय, मला लाज वाटते म्हणे. म्हटलं तू काय पोरींसारखा लाजू लागला, चाल तुझी व्हिडिओ तुला व्हायरल करतो. मित्र बी एवढा मरगळल्यावानी चालू होता. आता काय तुला कड्यावर घेऊन चालू का म्हटलं. शेवटी पोहोचून गेलो आम्ही हनुमान मंदिरामध्ये मित्रांनो. माझा पार्टनर पहिले मंदिराच्या पाया वगैरे पडायला गेला, त्याला वाटलं लवकर प्रसाद खायला भेटन. अरे भावा मला पण येऊ दे तिथं. दर्शन वगैरे झालं, इथं काही पुजारी नव्हता. म्हटलं माझ्या हातानंच मी गंध लावून घेतो आणि निघून जातो दर्शन वगैरे करून. मंदिरामध्ये मूर्ती अशी होती मित्रांनो हनुमंताची, की इतकी अशी उभी भारी होती ना की विचारू नका. माझा पार्टनर आणि मी मस्तपैकी प्रसाद खाऊन बसलो निवांत. तोपर्यंत तुम्ही आम्हालाही प्रसाद देत जा, सबस्क्रायबरचा प्रसाद आम्हाला देऊन देत जा मित्रांनो. लाईक करत जा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम मित्रांनो.